यशावर किंवा अपयशावर कधीच अवलंबून नसते हे ज्यांनी आपल्याला शिकून दिलं, आपल्या कर्तव्यातून दाखवून दिले असे श्री रुपेशजी ठोंबरे साहेब यांना सर्वात प्रथम नमस्कार। त्यानंतर कोणताही कार्यक्रम हा आयोजनाशिवाय अपूर्ण असतो आणि या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन केले असे कुमार सुकेश भोपी यांनाही धन्यवाद ज्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली। आणि भूमिका आपल्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं यशवंत माली साहेब केबाले यांच्या वतीनं। तर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया। संपूर्ण मदन शेठ मडवी साहेब, हिरा पोपेटा साहेब, रमेश माली साहेब, तुकाराम पोपेटा साहेब आणि नितीन पोपेटा साहेब यांना विनंती करतो की आपल्या सर्वांना आपण यावं, आपला इथे या संपूर्ण ग्रुपचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। तर यावा मुकेश मदन शेठ मडवी साहेब, हिरा पोपेटा साहेब, रमेश माली साहेब, तुकाराम पोपेटा साहेब आणि त्यांच्या समवेत आपण या ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय नितीन पोपेटा साहेब यांना विनंती करतो की आपण यावं, आपला या स्पर्धेच्या वतीने इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्याच्यानंतर रविभाई म्हात्रे आपल्या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत। त्यानंतर गावदेवी एंटरप्राइजेसचे सर्व हरिश्चंद्र चौधरी साहेब आपल्या या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो या व्यासपीठावरती। धन्यवाद प्रवीण रॉकस्टार आणि धन्यवाद भूमिका दीदीचं पण खरं तर मनोगत ऐकलं। अस्खलित मराठी भाषा आणि भाषेवरती असं प्रभुत्व आणि खरं तर सर्वात मोठं या एवढ्या मोठ्या मंचावरती केलेलं तिने डेअरिंग, त्याबद्दल नक्की तिला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि इथे परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहिला। बरोबर मागे प्रभाकर पालकरला आपण पाहता थर्डमॅनला, त्याच वेळेला आपण पाहता गणेश पारवे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये संजय माई हा खेळाडू शॉट फाईन लेगला उभा आहे। दोन टीम अखेरच्या अंतरावरती तर आपण पाहिला हे दोन संघ आहेत आणि दोघांमध्ये हा घमासान चांगला क्रिकेट या दोन्ही संघांच्या माध्यमातून तमाम प्रेक्षक मायबापांना आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल हीच आपण अपेक्षा दोन्ही संघांकडून करूया। उमेश माळी सोपान मात्रेसाठी ड्राईव्ह करत असताना हा फटका एक्सा कव्हर डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी वेगवान फटका होता। सेकंडचा कॉल, 2 धाबा होतील का? झाल्यात 2 धाबा घेऊन गेले हे दोन्ही खेळाडू। गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहिल्या 2 धाबा आल्या। धावसंख्येमध्ये बदल, एकूण धावा आपण पाहता धाव फलकावरती बिनबाद 9, षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना उमेश माळी या खेळाडूचं पॉवर प्ले ऑन आहे आणि पॉवर प्ले मध्ये मात्र पॉवर दाखवायचे हरिग्रामच्या या दोन सुपरस्टार खेळाडूंना। तर एका बाजूला उमेश माळीला आपली गुणवत्ता सिद्ध करायचे पॉवर प्ले मध्ये आणि आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्या 4 मध्ये 9 आल्या, अजूनही 2 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे। चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल। स्टेप आउट झाले, डान्सिंग डाऊन द विकेट, पुन्हा एकदा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स केले, फक्त सिंगल या बॉलवरती रन मिळेल। शॉर्ट ऑफ करताना शॉर्ट एक्सा कव्हरला फटका आपण पाहिला, 1 धावाली। तर रोशन थोडं दिलगिरी व्यक्त करतो आपण हरिश्चंद्र चौधरी साहेब गावदेवी ट्रान्सपोर्ट्स वलवली यांचा सन्मान त्यांच्या समेत राजभाई मात्रे यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया। धन्यवाद। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। 10 धाबा धाव फलकावरती आल्या। 2 खरं तर सलामीवीर आपण पाहताय लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन प्रसाद पाटील यांच्या बरोबरीने सोपान मात्रे। प्रसादने आतापर्यंत 2 बॉलमध्ये आपल्या संघाला 7 धाबांचं योगदान दिलं। तर एका बाजूला 3 चेंडू 3 वरती खेळतोय त्या ठिकाणी सोपान मात्रे हा शेवटचा बॉल असेल आणि स्ट्राईक एंडला असेल त्या ठिकाणी प्रसादजी पाटील। लास्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, फुल टॉस आहे, सॉफ्ट हँडेड केले, फक्त दिशा दिली, फील्डर डाऊन द बॉल, पोचला झेल होईल का? झाले की नाहीये? नाही झाली, खरं सुटला झेल, जीवनदान दिलं प्रसाद पाटीलला। दबाव बघा या सामन्यामध्ये फिल्डर मध्ये आशिष सारखा एक चांगला अपकमिंग यंगस्टर त्याच्या हातातून मात्र झेल सुटला आणि इथे मात्र शेवटच्या बॉलमध्ये प्रसाद पाटीलला जीवनदान मिळालं। तर इथे आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया मोहसिनला। मोहसिन यावं, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी आपण इथे आमंत्रित करूया रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा विद्यमान सरपंच या ठिकाणी विलास शेठ फडके त्यांच्या समेत शांताराम पोपेटे साहेब माजी सरपंच भानगड या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि 2000 रुपयाचं पारितोषिक पिंटू शेट्टी यांच्या वतीनं दिलं आणि त्याच्यानंतर डीपी भाई मात्रे विद्यमान सरपंच यांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक आणि या स्पर्धेसाठी 50,000 रुपयाचं योगदान किंगमेकर सरपंच डीपी भाई यांच्या वतीनं। आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकाल परेशभाई पाटील उपजिल्हा प्रमुख ठाणे वाघ शिवसेनेचा यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 1 लाख रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय। हाजी बाला शेख त्याचे सासरे मोहसिनचे बघा जावई बापूवरती किती जीव, कारण जावई बापू म्हटल्यानंतर अवघड जागेचं दुखणं असतं आणि जावई बापूसाठी 2000 रुपयाचं योगदान। आणि परेश श्रीपत पाटील साहेब यांच्या वतीनं देखील संघासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक बाबंजे गावचे
त्याच्यानंतर आपण नागेश पारवे साहेब यांच्या वतीने स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं योगदान या ठिकाणी लाभलंय, त्यांचा मनापासून आभार. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना 12 धाबा स्कोर कार्ड वरती आल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. सेकंड ओव्हर मध्ये आता मनीष पालकर हा खेळाडू मैदानामध्ये आला. सुपर 12 ची लढत आहे. जो जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र होईल. त्यामुळे या खरं लढतीला विशेष महत्व दिलं जाईल. समोर सोपान मात्रे स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय. पहिला बॉल त्या ठिकाणी मनीषचा फिरून मारलाय. यावेळेला आपण पाहिलं मागे प्रभाकर पालकर आहेत आणि इथे बघा काय घडलंय. निर्णय निर्णय अजून पेंडिंग आहे. खेळाडू सांगतो माझ्या फोरआर्म्सला बॉल लागलाय, पण तो पंच सांगतात त्या ठिकाणी खेळाडू बाद आहे. ग्लव्सला लागून बॉल निघाला आणि इथे मात्र पहिला धक्का असेल. बिग विकेट डाऊन. सोपान मात्रे बॅक टू द डगआउट. जेडी यांना विनंती करतो. जेडी पाटील आपण यावं. आपल्या शुभास्ते आपण पकवाज वादक या ठिकाणी रेबन पडके रेबन भोपी यांचा सन्मान करूया. जेडी आपण यावं. बघा एका मृदुंगमानी जो आपण असतो त्या मृदुंगमानाच्या शुभास्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करूया. तर बघा चांबारली आणि ती मॅच झाल्यानंतर म्हणजे चांबारली आणि पेठ झाल्यानंतर वाबनचे संघ आपली मॅच असेल ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, कारण तुम्हाला विनर संघ असेल डोंगराचा पाडा. तुम्ही या लेट म्हणजे पकड नका करू. त्याच्यानंतर आपण दिलखुश ग्रुप महाराष्ट्र राज्य वाकडी यांचा इथे सन्मान या ठिकाणी करूया. मातोश्री एंटरप्राइजेस या ठिकाणी बालूशेठ पाटील कृष्णा शेठ जमदाडे यांना विनंती करतो आपण यावं. आपला सन्मान इसाक चाचा यावं. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर दिलखुश ग्रुप यांचा दिलखुश ग्रुप यांना विनंती असेल आपण देखील सर्वांनी यावा. आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. दिलखुश ग्रुप रिअल इस्टेट एजंटचा बेताज बादशाह टायगर इसाक शेख, माजी उपसरपंच बालूशेठ मात्रे, त्याच्यानंतर कृष्णा शेठ जमदाडे, मातोश्री एंटरप्राइजेस बिल्डर्स बालूशेठ आपलं सहर्ष स्वागत. नामदेव शेठ मस्कर आपण यावं. नंदुशेठ पाटील आपण देखील यावं. नंदुशेठ आपण यावं. तंटामुक्त अध्यक्ष वाकडी गावचे माजी उपसरपंच यावा. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मंगेश नेरुलकर साहेब जिल्हा अध्यक्ष पनवेल शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस, दीपक भोपी साहेब अध्यक्ष जगदंबा ग्रुप महाराष्ट्र राज्य, रोशन अंगारे साहेब तलोजा विभाग अध्यक्ष राष्ट्रवादी, अतुल दवणे साहेब जगदंबा ग्रुप संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य. या मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं. आपलं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मैदानामध्ये आपण पाहता रोमांचक सामना सुरू झालाय. मला तर या लढतीकडे पाहिलं की रोशन प्रेक्षक कमाल कॅचसाठी बघा सुकेश भोपी स्पर्धेचे आयोजक आणि अक्षय मस्कर यांच्या वतीनं प्रेक्षक कमाल कॅचसाठी इथे 300 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी प्रेक्षकांसाठी दिलं जाईल. चौथ्या मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा मनीष पालकर सज्ज होतो. समोर खेळाडू देखील तयार आहेत. ऑन साइडला या बेला लॉफ केला बॉलला आणि बॉलला पाठवलंय. अतिथी मंचाला अभिवादन करणारा लॉंग अँड स्ट्रॉंग धमाका षटकार 6 धाबा. बाद 18 धाबा. 18 लॉस ऑफ 1 विकेट. आदित्यजी घोणे एकत्र केवाय संघाचे बिग सपोर्टर सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं मनापासून स्वागत. त्यावेळेला स्विंग अन मिस गती काढली, बॉलची लेंथ कमी केली आणि आपण पाहिला हा बॉल निर्धाव चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. महेंद्रजी पाटील वाजे यांच्या वतीने केवाय टीमला स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचं मनापासून आभार. प्रत्येक विकेटसाठी शिवसेना शाखा प्रमुख सूरज पालकर केवाले यांच्या वतीने केवाले क्रिकेट संघासाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज. जबरदस्त बॅटल, बिग बॅटल या दोन टीमच्या दरम्यान आपण रंगताना पाहताय मैदानामध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, टॉस झाला बॉल आणि बॉल निघाला त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये. इथे आपण पाहता आणखीन एक निर्धाव चेंडू.
तसेच नागेश पारवे साहेब यांच्या वतीने देखील प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी A1 ग्रुप केवाले क्रिकेट संघासाठी. मान्यवर आपण पाहताय मंगेश नेरुरकर साहेब. मित्रांनो, पेंदरची स्पर्धा आपण जी पाहतो त्या पेंदरच्या स्पर्धेमध्ये राष्ट्रवादीचे करातन मेहबूब शेख तथा अजितदादा पवार या सर्वांना आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिलात. ते मंगेश नेरुरकर साहेब, जिल्हा अध्यक्ष पनवेल शहर युवक काँग्रेस राष्ट्रवादी. मंगेश भाई, आपलं सहर्ष स्वागत. त्याच्यामध्ये दीपक गोपी साहेब, अध्यक्ष जगदंबा ग्रुप महाराष्ट्र राज्य. रोशन अंगारे साहेब, तलोजा विभाग उपाध्यक्ष राष्ट्रवादी. आणि अतुल दवणे साहेब, जगदंबा ग्रुप संपर्क महाराष्ट्र राज्य. डीजे गायकर यांच्या वतीने सलग 2 विकेट घेतले तर 500 रुपयाचे कॅश प्राइज. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया सीताराम जमदाडे आणि त्यांच्या समेत आप्पा जमदाडे आणि नारायण पाटील या तिघांना मी विनंती करतो की आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. तर या दरम्यान आपण या ठिकाणी वीर रामदेव शेठ मस्कर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आप्पा जमदाडे, सीताराम जमदाडे, नारायण बाबूराव पाटील यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. त्याच्यानंतर प्रभुदास कृष्णा खुटले, ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला, रुद्रा बैलाचे मालक माजी उपसरपंच प्रभुदास शेठ कृष्णा खुटले यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करूया. त्याच्यानंतर नंदुशेठ पाटील, माजी तंटामुक्त अध्यक्ष. तर याच दरम्यान पाहू शकाल डेअरी फार्मचे ओनर तथा वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विलास शेठ चोरगे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. विलास शेठ, आपलं स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. तर नंदुशेठ यांचा इथे सन्मान. तथा शिवश्री रिक्षा चालक मालक नवीन पनवेल, शिवश्री रिक्षा चालक मालक संघटनेचे देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. दोन षटकांचा खेळ संपला. 12च्या सरासरीने 24 धावाला एक खेळाडू बाद झाला. त्या ठिकाणी आपण पाहत आहे बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून हरिग्राम टीम बॅटिंग करत आहे. इथे बघा पहिला बॉल गणेश पारवे हा खेळाडूला बॉलिंग मार्क वरती. अजून एक आपण पाहत आहे खरं तर अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून गणेश पारवे याची भूमिका राहिली. तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. रोशन, कोणी सामना जिंकू द्या केवाले गावचे गणेश पाटील यांच्या वतीनं 1111 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हरिग्राम जिंकू दे किंवा केवाले जिंकू दे, कारण आपण पाहतो मित्रांनो दोन्ही गावाचा आराध्य आपण वागेश्वर आणि वागेश्वराच्या आशीर्वादानं हा संघ आपण नेहमी दमदार पाहतो. तर अविनाश म्हात्रे सर या स्पर्धेतून रजा घेत असताना साहेब सर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. गणेशला प्रत्येक विकेटसाठी नागेश पारे आणि शिवराम माली साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. दोन्ही संघ अगदी आपण पाहिला वागेश्वर ग्रामदेवता आहे खरं तर या गावांची. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं हक्याच्या अंतराचे 2 गावं या मैदानामध्ये खेळत असताना उमेश माईचा लाऊड अपील, भरपूर एक्साइटेडमेंट पाहिली त्याच्या अपीलमध्ये, परंतु उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी असं आपण पाहिलं. पंचांच्या निदर्शनात आलं आणि त्याच वेळेला आपण पाहिला बॉल डॉट घोषित केलं पंचांनी. तर सीताराम जमदाडे यांच्या वतीने स्पर्धेसाठी 3000 रुपयाचे देखील योगदान लाभलंय. तर आपण वारकरी संप्रदायाचे वाकडी गावाचे सर्व आपण या ठिकाणी पदाधिकारी पाहतो. ते आमचे सुप्रसिद्ध पखवाज वादक आणि सहसाथी सहचालक जनार्दन शेठ म्हात्रे, त्याच्या समेत प्रकाश पाटील साहेब, मधुकर बुवा यांचं देखील आगमन झालं. सर्वांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आमचे नागेश पाल, विकास नाना पालकर, त्याच्यानंतर अल्पेश यांचं या ठिकाणी आगमन आणि विष्णू शेठ पालकर या सर्वांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. पंचवीस धावा धाव फलकावरती. आजची शेवटची रात्र आहे खरं तर पाहुण्यांचा खरं तर आपण सन्मान या ठिकाणी घेतोय, त्यामुळे नक्कीच आम्ही प्रेक्षकाची दिलगिरी व्यक्त करू. प्रवीण गायकर भरपूर व्यस्त आहेत आज आमचे रॉकस्टार, त्यांच्यामध्ये मोठी जबाबदारी. गेले 5 रात्री उत्तम निवेदक म्हणून त्यांनी भूमिका या स्पर्धेमध्ये साकारली. आयोजनाला मात्र यशस्वी पार पाडण्यासाठी त्यांचा देखील मोलाचा वाटा पाहिला या स्पर्धेमध्ये. गणेश पारवेकडे आपण जाऊया. पुन्हा त्या मॅचकडे गणेश पारवे आलेत. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप, समोर खेळाडू सज्ज असतील राज जाधव. स्विंग आणि मिस, फिरकी घेतली, फिरकी आपण पाहिलं अगदी फिरवला बॉलला. आणि या ठिकाणी आपण पाहत आहे खरं तर अजून एक डॉट बॉल. गणेश पाटील, राजेश जोशी आणि जितीन पाटील यांच्या वतीने
प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर नरेंद्र भोपी साहेब हरिग्राम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. तर नारायण बाबूराव पाटील साहेब यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं योगदान लाभलंय. त्यांच्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. प्रत्येक षटकाराला गणेश पाटील, राजेश जोशी, जितीन पाटील यांच्या वतीने हरिग्रामच्या फलंदाजांना 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकारासाठी हे पारितोषिक दोन्ही बाजूने आता बक्षिसांचा वर्षाव आपण काढून होताना पाहताय. गणेश पारबेचा बॉल खोलात टाकलाय. बॉटमचा वापर करत असताना गॅप मध्ये बॉल निघालाय. वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, रन्स मधील 4 चौका. यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं योगदान लाभलंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर नेक्स्ट मॅच या ठिकाणी बघा, जय माता दी 11 दिघोडे आणि त्यांच्या समेत KDH 11 वाघिलीवाडा बी पोलची बिग फाईट पाहायला मिळेल. एकीकडे छोट्या अभिजित ठाकूर आणि दुसरीकडे सूरज पाटील वाघिलीवाडा अशी बिग फाईट पाहायला मिळेल. सुपर 12ची लढत दिघोडे विरुद्ध वाघिलीवाडा. या दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टास्क करण्यासाठी यावं. मोठी लढत यानंतर पाहायला मिळेल. दिघोडे विपक्ष वाघिलीवाडा. त्या अगोदर आणखीन एक मोठी लढत आपण सध्या मैदानामध्ये पाहता. हरिग्राम विपक्ष केवाळे. ही लढत नेरे तुंद्रे विभागातील हे 2 ताकदवर संघ आणि 2 संघांमध्ये हा घमासान. यावेळेला थोडासा आपण पहिला बॅटची एज घेत मात्र विकेट किपर उमेश हातामध्ये चेंडू चालला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ओव्हर पिच बॉल जेवढे मिळाले, चला स्प्रे हवाय त्या ठिकाणी मैदानाकडे फर्स्ट एड किट घेऊन जा. आयोजकांना विनंती करेल, थोडे क्रॅम्प्स आलेत पाहायला खेळाडूच्या. तर रिलीज स्प्रे घेऊन जा. बबल्या बघा मित्रांनो, रिलीज स्प्रे घेत असताना भविष्यात मोठा क्रिकेट होणार वाकडी गावासाठी त्या बबल्याला तुम्ही पाहताय. फक्त अंडरमचे षटकार त्याला आम्ही ठेवतो. तर जनार्दन म्हात्रे साहेब वाकडी, आपण वारकरी संप्रदायाचे दमदार या ठिकाणी सहकारी पाहतो. त्याच्यानंतर हिरामन पाटील वाकडी आणि संजय हास्य हिरू चोरगे. आपल्याला विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यावं. त्याच्यानंतर विष्णू शेठ पालकर यांचा सन्मान आपण करूया. मी माजी सरपंच या ठिकाणी नामदेव शेठ मस्कर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान. तसेच आमचे प्रकाश पाटील वाकडी यांनाही विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती यावं. विष्णू शेठ यावं, आपल्या इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर मातोश्री एंटरप्राइजेस, मातोश्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बालू शेठ यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकाल दिलखुश लुक इसाक चाचा आणि इसाक चाचा नंतर वाकडीचा रिअल इस्टेट एजंटचा टायगर इसाक शेख आणि त्याच्यानंतर त्यांच्या समेत कृष्णा शेठ जमदाडे यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं योगदान त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. विलास चोरगे साहेब माजी उपसरपंच यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. विलास चोरगे साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर पाटील वाकडी, ज्ञानेश्वर पाटील साहेब वाकडी यांना विनंती करतो की आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. मित्रांनो, बैठकीचा आपण हॉल जो पाहतो त्या बैठकीच्या हॉलसाठी ज्यांनी मेहनत घेतली संपूर्ण आमचे समर्थ बैठक असतील सर्व आमचे पदाधिकारी ज्ञानेश्वर पाटील साहेब आपण यावं. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल दिलखुश ग्रुप यांच्या वतीनं आमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. त्यांचं मनापासून आभार आणि या स्पर्धेसाठी त्यांचं दमदार योगदान. त्याच्यानंतर जनार्दन सिनारे साहेब माजी उपसरपंच धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायत यांचे सुपुत्र शुभम सिनारे यांना विनंती करतो की शुभम यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. शुभम सिनारे यांना विनंती असेल आपण यावं. त्याच्यानंतर मी तुळशीराम डांगरकर साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर शुभम सिनारे अर्थातच धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच यांच्या वतीने या स्पर्धेसाठी इथे 5000 रुपयाचं योगदान लाभलंय. त्यांच्या स्पर्धेच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो आणि शुभम सिनारे यांचा सन्मान करण्यासाठी मी नामदेव शेठ मस्कर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी करावा. शुभम भाई यावं. त्याच्यानंतर आपण विलासदादा चोरगे माजी विलासदादा फडके रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य तथा विद्यमान सरपंच यांच्या वतीने या स्पर्धेसाठी इथे 10,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. ते विलासदादा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा सरपंच यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं योगदान आणि त्यांच्याच माध्यमातून आपण मित्रांनो की नाईटची दमदार स्पर्धा पाहणार आहोत. येणाऱ्या 15 तारखेपासून त्या स्पर्धेसाठी विलास शेठ यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. त्याच्यानंतर केवाले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय अशोक शेठ गायकर शिवबायलाचे मालक बिंजरचा बेताज बादशाह यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं योगदान त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो. तुळशीराम डांगरकर साहेब यांना विनंती असेल आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं शरद गायकर माजी सरपंच यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. विलास चोरगे साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं.
त्याच्यानंतर शरद गायकर यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी करूया। बघा त्रिशा, दक्ष 11, गणेश पाटील, राजेश जोशी, जितीन पाटील जर लगातार 2 षटकार ठोकले फलंदाजांनी तर त्यांच्यासाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज। तर विलासदादा फडके दमदार नेतृत्व मित्रांनो, स्पर्धेतून राजा घेत असताना विलास शेठ फडके साहेब आपल्याला शुभेच्छा असतील। शांताराम पोपेडा साहेब माजी सरपंच आपल्याला शुभेच्छा। त्याच्यानंतर आमचे मदन शेठ मडवी साहेब, नितीन पोपेडा साहेब, हिरा पोपेडा साहेब, रमेश माली साहेब, तुकाराम पोपेडा साहेब आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो। आपण आलात या स्पर्धेमध्ये, स्पर्धेची शोभा वाढवली, आपलं मनापासून आभार। आणि इथे सन्माननीय आमचे या ठिकाणी पाहू शकाल बानगर गावचे श्री मदन शेठ मडवी यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 3000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आपण आलात, दरवर्षी विठ्ठलाचा कार्यक्रम नेहमीच आम्ही पाहतो। शांताराम पोपेडा साहेब आपल्याला शुभेच्छा असतील। त्याच्यानंतर चंद्रकांत म्हात्रे साहेब माजी उपसरपंच, महाराष्ट्रातील पेंटिंग क्षेत्रातील बेतात बादशाह चंद्रकांत शेठ म्हात्रे यावा आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। चंद्रकांत शेठ आपण यावा आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। धन्यवाद। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। कमालीचं कमबॅक गणेश पारवेच्या माध्यमातून पाहिलं आपण। मागच्या ओव्हरमध्ये ज्याने एकंदर 5 धावा खर्च केला, 1 चौकार अपवाद राहिला, अन्यथा गणेश पारवेची गोलंदाजी भेदक राहिली। आता शेवटच्या ओव्हरमध्ये प्रभाकर पालकर बॉलिंग मार्क बदलला, आदित्यचे घोणे यांच्या वतीने कदर केवाय टीमला खूप साऱ्या शुभेच्छा, ते देखील स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं मनापासून स्वागत आपण इथे करूया। कदरा सुपर 12चा सामना जो जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र होईल, त्यामुळे डू ऑर डाय अशी सिच्युएशन मात्र या दोन्ही संघांसमोर आहे। जिंकणं फार महत्वाचं राहील, ट्रॉफीवरती नाव कोरायचं असेल तुम्हाला हा सामना जिंकावा लागेल। आणि समोर आता खेळाडू असेल प्रसाद पाटील आणि त्याच्या बरोबरीने राज जाधव। धावसंख्या 29 धावफलकावरती पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर। तर गणेश पारवे या ठिकाणी जर सम्राट मालीने झेल टिपला तर शिवराम माली यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल। योगेश गायकरने काय कमालीची फिल्डिंग केली, लाजवाब। लॉंग ऑन मध्ये एकच रन मात्र मिळाली बॅटिंग करताना। त्या ठिकाणी आपण पाहत आहे तर हरिग्राम टीमला धावसंख्येमध्ये बदल 30 धावा धावफलकावरती आहेत। फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये देखील 100% कमिटमेंट देत असताना चला गणेश थोडी घाई करा, वेळ जास्त होतो प्लीज। प्रत्येक टीमला सूचना असेल तुम्हाला ओव्हर रेट मेंटेन करावा लागेल, बरोबर 20 मिनिटांमध्ये हे सत्र तुम्हाला या ठिकाणी समाप्त करायचं आहे। यानंतर दिघोडे विपक्ष वाघिवलीवाडा ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल, आणखीन एक मोठी लढत। आणि त्यानंतर चांबारली विपक्ष पेठ हा देखील सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल आजच्या रात्रीमध्ये। आणखीन मोठ्या लढती तुम्हाला इथे पाहायला मिळतील। खोलात टाकला, हाफ हेलिकॉप्टर ऑन साइडला फटका, जजमेंट चुकलं आणि बॉल निघाला एका टप्प्यावरती, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 धावा चौकार। तर चंद्रकांत म्हात्रे साहेब माजी उपसरपंच यांच्या वतीने स्पर्धेसाठी 3000 रुपयाचं योगदान लाभले, त्यांचं स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो। खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आशिष कडून, जजमेंट चुकलं आणि त्याच वेळेला आपण पाहिलं त्याच्या डोक्यावरून हा फटका गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर। मच नेडेड 4 चौकार आपण पाहिला त्या ठिकाणी। फलंदाज राज जाधव यांच्या बॅटमधून 11 मध्ये 20 त्यांनी आतापर्यंत केले, अजून 4 बॉल बाकी आहे। धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये 34, 34। नेक्स्ट बॉल वन्स अगेन त्याच दाटणीचा फटका, यॉर्कर वरती हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, सेकंडचा कॉल, थ्रो खराब झालाय आणि त्याच वेळेला आपण पाहिला 2 धावा कंप्लीट। गणेश पारवेने चलाकी दाखवली परंतु स्टंपचा वेध घेतलेला नव्हता बॉलने, त्यामुळे 2 धावा कंप्लीट होताना आपण पाहिल्या। 36, 36 धावा धावफलकावरती आहेत। प्रत्येक जण मात्र या सामन्यामध्ये आपली जान होतोय, हा सामना कसा जिंकता येईल, हा सहकारी आपल्या संघाला कशा रीतीने सुपर 6 पर्यंत पोहोचता येईल यासाठी मात्र शर्तीचे प्रयत्न दोन्ही संघांकडून चाललेत। एक संघ या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवेल तर एक संघ या स्पर्धेला नक्कीच पूर्णविराम देईल, या स्पर्धेतून माघार घेईल। त्यामुळे हा सामना कोण जिंकणार याची चर्चा आता तुम्हाला सर्वांना लागली। उत्कंठावर्धक सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला। शेवटचे बॉल असेल 3, अजूनही 36 धावा प्रभाकर पालकर अनुभवी गोलंदाज, बिग हिट, गुडघा टेकस स्लॉग हिट केला बॉलला आणि बरोबर खेळाडू कक्षाच्या बाहेर लांब लचक उत्तुंग असा अवकाशाला गवस निघाणारा हा षटकार। जर आपल्याला एक ओव्हर इनिंग झाल्यानंतर आपल्या कॅमेरामॅनला एक विनंती करतो आम्ही की आपल्याला जर थोडा वेळ भेटला तर संपूर्ण चौबाजूने प्रेक्षक मायबाप पाहत आहे, कारण स्पर्धा कुठली असू द्या त्या स्पर्धेसाठी प्रेक्षक जर नसतील ना ती स्पर्धा अधुरी असते। अशा प्रेक्षक मायबापासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो। क्या बात आहे, खरं सुकेशी बोपी आणि त्याचबरोबर अक्षय मस्कर आणि सर्व आयोजकांचं यश आहे।
लाईव्ह मॅच देखील को करंट व्ह्यूअर्स आपण मोठ्या संख्येने पाहिले आणि त्याचवेळेला मैदानाच्या अवतीभोवती देखील तोबा गर्दी प्रेक्षकांच्याच अप्रतिम खरं तर योगदान सर्व बाजूला आपण पाहिलं चहू बाजूला प्रेक्षकांचा जनसागर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आई एकवेळा इव्हेंट चॅनलला देखील विनंती करेल कॅमेरामनला जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा कॅमेऱ्यामध्ये फोकस करा. चहू बाजूला प्रेक्षकच प्रेक्षक. आज खरं तर आपण पाहिलं बऱ्याच स्पर्धांना प्रेक्षकांची गर्दी कमी झाली किंवा तुरळक झाली याचं कारण आहे लाईव्ह टेलिकास्ट. परंतु या स्पर्धेचं वैशिष्ट्य वेगळं आहे. या स्पर्धेला मात्र एक वेगळं यश मिळालंय. मोठ्या संख्येने प्रेक्षक मायबापांची गर्दी आपण मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर देखील पाहत आहे. जाऊया शेवटच्या बॉलकडे. आता खरं तर 44 धावा आहेत. लास्ट बॉल मोठा फटका आला तर 50+ रन होतील या मॅच मध्ये. शेवटचा निर्णायक चेंडू प्रभाकर पालकर ओव्हर द स्टंप्स आणि बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाहेर मागे फेकलाय. लास्ट बॉल वरती ब्लास्ट केला राजने आणि इथे आपण पाहत आहात सत्र संपलं पहिलं. 50 धावा स्कोर कार्ड मध्ये लागल्या. अल्पेश यावा आणि गणेश यांच्या वतीनं कुठलाही संघ सामना जिंकू द्या 1111 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. केवाले किंवा हरिग्राम या संघाला पारितोषिक कोणी जिंकू द्या पारितोषिक दिलं जाईल. चंद्रकांत म्हात्रे साहेब यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 3000 रुपयाचं योगदान. मी माजी सरपंच या ठिकाणी विनंती करतो नामदेव मस्कर साहेब की आपण यावा आपल्या शुभास्ते या ठिकाणी विकासनाना पालकर त्यांच्या समेत अल्पेश आणि गणेश पाटील यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. तिन्ही मान्यवरांचा आपण इथे एकत्रित सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया. टॉस साठी संपर्क साधा. तुला KDH वाघिलीपाडा संघाचे संघ नायक आपण यावा आणि जय माता दी 11 तिकोडे संघाचे कॅप्टन क्रिश कोहली या ठिकाणी आलेत. तर विनंती असेल KDH वाघिलीपाडा संघाचा संघ नायक आपण टॉस करण्यासाठी यावं. आपण पाहू शकाल भोकरपाडा गावचे सुप्रसिद्ध उद्योजक की रजिस्ट्रेशन क्षेत्रातील बेताज बादशाह आणि सन्माननीय एकनाथ देशेकर साहेब यांचा उजवा हात म्हटला तरी वावगं ठरणार नाहीये मित्रांनो. असे क्रिकेटचे खंदे समर्थक स्वर्गीय बाबू आशा पाडी स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक आपण या ठिकाणी रुपेश फुलोरे आणि त्यांच्या समेत किशोर फुलोरे आपलं सहर्ष स्वागत. तर विलास सोरगे साहेब यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं योगदान त्यांचं मनापासून आभार. तर टॉस करूया. टॉस करण्यासाठी इथे आम्ही आमंत्रित करतो तर मंगेश नेरुरकर साहेब जिल्हा अध्यक्ष पनवेल शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस. मंगेश भाई यांना विनंती करतो की आपण यावं आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करावा की ज्यांच्या स्पर्धेमध्ये मित्रांनो महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस महबूब शेख यांना आपण पाहिलात. त्याच्यानंतर अजितदादा पवार यांना देखील आपण त्यांना या स्पर्धेमध्ये पाहिलात. असे दमदार नेतृत्व की 2 लाखाची स्पर्धा आम्ही पाहिली. ती नाईट स्पर्धा त्या राष्ट्रवादीच्या स्पर्धेमध्ये दिग्गज नेते मंडळी आम्ही पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये मला एकट्याला 8500 रुपयाचं पारितोषिक त्या राष्ट्रवादीच्या मान्यवरांच्या मध्ये दिलं होतं. ते स्पर्धेचे दमदार आयोजक या ठिकाणी मंगेशभाई नेरुरकर टॉस जिंकलाय. जय माता दी दिघोडे. तर सन्मान करूया. सुकेश बोपी यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते मंगेश नेरुरकर साहेब जिल्हा अध्यक्ष पनवेल शहर युवक काँग्रेस राष्ट्रवादी यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करूया. मी सुकेश बोपी शिवसेना विभाग प्रमुख की आपल्या शुभास्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकाल शिवराम पालकर साहेब वाकडी शिवराम पाटील साहेब वाकडी. कारण शिवराम पालकर साहेब केवाले आता केवाले आणि सर्व वाकडी हरिग्राम केवाला वाकडी एकच ही नाण्याच्या बाजू. प्रत्येक षटकारासाठी शिवराम माली आणि नागेश पारवे. बघा आज पैशाचा महापूर तुम्हाला पाहायला मिळेल खेळाडूंच्या वर साहेब. अध्यक्ष जगदंबा ग्रुप महाराष्ट्र राज्य की ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला चेंडू देण्यात आले ते अर्थात मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी देण्यात आल्यात. ते सन्माननीय दीपक भोपी साहेब अध्यक्ष जगदंबा ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर आता ज्यांचं आगमन झाले ते सन्माननीय या ठिकाणी आपण पाहू शकाल शिवराम पाटील साहेब यांना विनंती करतो आपण यावं आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. शिवराम पाटील साहेब आपण यावं आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. बघा प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी केवळ क्रिकेट संघाला 100 रुपयाचं पारितोषिक सुप्रसिद्ध लादी सप्लायर्स आणि विष्णू शेठ पालकर यांच्या वतीने हे पारितोषिक शिवराम माली साहेब आणि पारवे साहेब यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी आणि संजय माली यांनी जर छक्का मारला तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक
भरत शेठ पाटील यावं आपलं सहर्ष सहभागी वाकडी संघाचे कोच सर्वांचा मनापासून आभार. किसन पवार एकेकालचा लेफ्टी गोलंदाज स्पर्धेचा आनंद घेत असताना किसन शेठ आचार्य मित्रांनो दोनशे माणसं जेवणात एकटे बनण्याची ताकद त्यांच्यामध्ये आपण पाहतो. किसन शेठ आपलं सहर्ष स्वागत. तर मीत ज्ञानेश्वर पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं योगदान लाभलंय त्यांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर शिवराम माली साहेब नागेश पारवे साहेब यांच्या वतीनं आमच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक त्यांचं मनापासून आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहिला बॉल गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू आडवा बाटणे ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर दमदार सुरुवात होत असताना पाहायला मिळते गणेशच्या बाटमधून आला पहिला चौकार. आणि त्यांच्या समेत सूरज पालकर शाखा प्रमुख केवाले यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी इथे 500 रुपयाचं पारितोषिक केवाले क्रिकेट संघाला. तर दीपक मडवी साहेब आणि सूरज पालकर साहेब शिवसेना शाखा प्रमुख यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500, शिवराम माली साहेब आणि पारवे साहेब यांच्या वतीनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक. ओ हो दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अर्थात पुढे सरसावलंय स्लॉट मध्ये घेतला आणि समोरच्या दिशेने गणेशच्या बाटमधून इथे श्री गणेशा जरूर त्याने इथे केलाय. 2 बॉल फेस केलेत आणि 2 बॉल मध्ये त्याने अटॅकिंग इंटेंट दाखवत असताना 10 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ ही निश्चित बदलते. कशी असेल कोणाची वेळ. सर तर त्रिशा दक्ष 11 संघाचे पुरस्कर्ते गणेश पाटील, राजेश जोशी, जितीन पाटील यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी गोलंदाजांना दिलं जाईल. शिवराम माली साहेब आणि पारवे साहेब यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये पारितोषिक नंतर द्या मॅच संपल्यानंतर. धन्यवाद. 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 बॉल मध्ये 10 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. A1 ग्रुप मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, परंतु A1 ग्रुपची A1 क्वालिटीचे स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये गणेश पारवेच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. तुटून पडलाय तो गोलंदाजावरती प्रसादच्या अगेन्स्ट. उजव्या सीच्या बाहेर खोला टाकला होता बॉल. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुहेरीसाठी पलटलेत. काय रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. चिट्ट्याची चपळाई आणि हरणाचा वेग धारण केला. इथे वेगाने 2 धावा कंप्लीट झाल्यात. 12 धावा धावफलकावरती आहेत. आज गणेश पारवेकडे पाहिल्यानंतर ना मला परीकथेतला तो जादूगार आठवला की जर का आपण दिव्यावरती हात घासल्यानंतर जादूगार बाहेर येतो आणि धावा देतोय, असंच काहीतरी मैदानाच्या आतमध्ये या गणेशने केलंय. काय बॅटिंग केली आहे त्याने. पुढचा बॉल यावेळेला देखील लांब लचक ताकदीचा वापर केला. बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला षटकार. केवळ टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. मैदानावरती गणेश बॅटिंग करतोय, परंतु कांचनजी पालकर काय टाळ्यांचं गजर करतात. स्क्रीनवरती आपण त्यांना पाहिलं. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. गणेशच्या समोर गोलंदाजी अक्षरशः पडू लागली आहे फिकी. रन्स आल्यात त्या 18. सर बघा या ठिकाणी जर सामना जिंकला केवाले क्रिकेट संघानं ते केवाले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अशोक शेठ गायकर यांच्या वतीने नमित नीरज चायनीज कॉर्नर वरती त्यांना जेवणाची व्यवस्था केली जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल प्रसाद पाटील. आडवा बाटने लो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. इथे ही धाव अंगलट येईल. वेगाने धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. बॅकअपला 3 क्षेत्ररक्षक आले, परंतु इथे ज्या वेगाने थ्रो हा केला ना, यष्टीरक्षकाला इंजेक्शनच दिलं. मैदानाच्या आतमध्ये हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. 18 धावा धावफलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहील. हा ऍक्शन रिप्ले आपण पाहूया साइड अँगलला. हा ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहील. जो थ्रो झाला होता
कारण ही धाव जोखीम बरी होती, रिक्स घेतली होती, रिक्स घेतली की तोटा होतो, रिक्स घेतो तोच मोठा होतो. हा नो लुक स्ट्रोक पाहायला मिळाला होता. उजव्या हस्तीच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होत होता आणि याचंच कारण की काय इथे लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हा ऍक्शन रिप्ले, हा थ्रो पहा, चटका देऊन गेला यष्टीरक्षकाला. हा थ्रो स्कोर कार्ड वरती धावा त्या 18. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा उजव्या हस्तीच्या बाहेर ठेवला, रूम दिला होता, इन्व्हिटेशन होतं बॅटरसाठी. एक सिंगल इथे येते एकेरीच्या मदतीने. स्कोर कार्ड वरती धावा त्या एकंदरीत 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 51चा पाठलाग, येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 32ची आवश्यकता. 18 बॉल 32ची आवश्यकता. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात. असा गेलो आणि असा आलो, परंतु मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग्स आणि टीम हडलसाठी वेळ नाहीये, कृपया घाई करा. बदल करण्यात येत असताना क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळत आहेत. तिथे आपण पाहत आहोत एक लॉंग ऑन तैनात करण्यात आला, डीप मिड विकेट आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात करण्यात आलाय, एक डीप वाईड लॉंग ऑफ आहे आणि एक डीप स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 38 सर्कल मध्ये मिड ऑफ. स्विच इट करण्याचा प्रयत्न, बादची लिडिंग एज घेतली आहे, शॉर्ट टर्न मानला, झेल निसटला, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. सोपान मात्रे त्या ठिकाणी पाहायला मिळाले. दोन जवळची गावं आहेत आणि दोन जवळच्या गावांमधले द्वंद्व युद्ध पाहायला मिळत आहे. आणि अर्थात जवळची गावं म्हटल्यानंतर ना की अनेक वेळेला जवळच्या गावांच्या लढती ह्या नेहमीच चर्चेच्या राहतात, चर्चेचे विषय राहतात. आणि त्याच वेळेला ही मॅच देखील तितकीची चर्चेचे विषय राहील, कारण एका बाजूला हा ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहता, हा झेल निसटलेला पाहायला मिळालाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. जर का तुम्ही तळोजा विभागामध्ये याल ना तर पिसारवे आणि तुर्भे या गावाची लढत जास्तीची चर्चेची होते. तर संजय माली या फलंदाजासाठी, परंतु अजून आल्यानंतर शिवराम माली साहेब आणि पारवे साहेब यांच्या वतीनं 500 रुपये पारितोषिक दिलं जाईल. स्कोर कार्ड वरती धावा त्या 20. दोन गावं खेळतात जरूर, परंतु या दोन्ही गावांचा देव एकच आहे. पहा, गारण घालायचं तर कोणत्या गाव देवाला घालायचं, कारण पावन झाला तर दोन्ही देव एकालाच पावन होणार आहे. आपण पाहत आहात मैदानाच्या आतमध्ये ही मॅच, परंतु टेन्शन आले कांचन पालकर यांना. आडवा बाटणे, बादची लिडिंग एज, फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पहिला विकेट, उमेश पहिला बॉल फेस करत होता आणि गोल्डन डकचा तो शिकार झालाय. मॅचची गोल्डन विकेट, फलंदाज बाद. पण कृपया त्या गाड्या आपण मैदानातून बाहेर काढा. तर किरण पारवे स्पर्धेचा आनंद घेत आहेत.
बाजी बैलाचे मालक आपलं सहर्ष स्वागत. 21ला 1 फलंदाज बाद झालाय. बाळकृष्णने झेल टिपला आणि काय सेलिब्रेशन केलं त्याने. अगदी ज्या पद्धतीने त्याचं सेलिब्रेशन इथे पाहायला मिळालं. विकेट प्राप्त केली आहे. फलंदाज पहिला बाद झाला. उमेशला आपण पाहिलं तो शून्यावरती बाद होत असताना पाहायला मिळाला. सर थोडा थांबवतो कारण मान्यवर आहेत. नवीन पनवेल उपशहर प्रमुख रविभाई पाटील यांच्या वतीनं राजाराम पालकर साहेब केवाले आपल्याला इथे आमंत्रित केलं जातं. या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. संजय माली यांच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यासाठी केवाले गावचे दानशूर व्यक्तिमत्व शिवराम शेठ माली आणि पारवे साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. एक गोष्ट अजून मला इथे म्हणावीशी वाटते की केवाळे संघ खेळतोय आणि सर एक मिनिट जर आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते ते कामोडे शहर प्रमुख शिवसेना तथा जे हनुमान केबल नेटवर्कचे सर्व दोस्ती दुनियातील राजा माणूस सुनीलबाई गोवारी यांचं या ठिकाणी आगमन आणि त्यांच्या समवेत किरणदादा कानावकर नावडे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. फटाक्यांच्या आतषबाजीने आपण मान्यवरांचा इथे सन्मान या ठिकाणी पाहतो. सुनीलबाई गोबारी शहर प्रमुख कामोटे शिवसेना तथा जय हनुमान केबल नेटवर्कचे सर्व आपलं सहर्ष स्वागत. 20 बनल्यात 1 फलंदाज बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होत असताना संजय माळीला आपण पाहत आहोत. 3ऱ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या बॉलवरती जिथे दुसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त केली अनुने. पुढचा चेंडू पुढे सावला डाऊन ग्राउंड केला अलॉंग विथ द कार्पेट. जमिनीला गुदगुल्या करत स्ट्रेट हिट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी. विशालला आपण पाहिलं वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळालं. आज मैदानाच्या आतमध्ये 2 गावं खेळत आहेत. दोन्ही शेजारची गावं आहेत. गावांचा देव ही एकच आहे. परंतु एक बाब आहे सर्वच्या सर्व गावातले इथे खेळाडू आले आहेत मान्यवर आले आहेत. परंतु गावाचं काय गावाला टाळे व्यवस्थित लावून आलात ना काळजी घ्या. सर आपण ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो दाढीवाले म्हटल्यानंतर शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व भगवाधारी गुरुनाथ शेठ पाटील वाकडी यांचं या ठिकाणी शुभागमन. गुरुनाथ शेठ आपलं सहर्ष स्वागत. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. 22 बनल्यात. इथे एखादी विकेट आली तर आणखीन चुरस निर्माण होऊ शकते. ती यायला हवी त्यासाठी प्रयत्न करतील. यावेळेचा बॉल आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो. सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक वाव षटकार. केवल्यातून आणि इथे आल्यानंतर त्याचा पुराणा अंदाज बनवतो. फलंदाजी करत असताना संजय माली डीजे नितीनचं आपण कौतुक करूया मित्रांनो. आणि डीजे साऊंड सर्व्हिसचे सर्व शिवराम शेठ माली आणि पारवे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आणि जेडी एंटरप्राइजेस मडवी साहेब आणि त्यांच्या शिवसेना शाखा प्रमुख सूरजबाई पालकर यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. विष्णू शेठ यांच्या वतीनं देखील संजय माली आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. 1571 1500 मला वाटतं जवळपास 1600 जण हा सामना पाहत आहेत. स्कोर कार्ड वरती 28 आहेत. 1 फलंदाज बाद येणारे चेंडू आता मात्र शेष राहिले आहेत. पहा ना 10 बॉलमध्ये 28 बनल्यात. येणाऱ्या 14 बॉलमध्ये 23 बनवायचे आहेत. कॅल्क्युलेशन एवढं इझी करून टाकलंय ना येताच आणि संजय माळीने लांब लचक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. सामना खुला केला. 10 बॉलमध्ये जर 28 बनल्यात तर 14 बॉलमध्ये 23 लांबची गोष्ट नाहीये. 2 बॉलमध्ये 8 धावसंख्येमध्ये संजय माळी नॉट आउट खेळतोय. हेल्दी स्ट्राईक रेट आहे त्याचा 400चा. 7 बॉलमध्ये 20 धावा गणेशच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाल्यात. तो देखील आविर्भाव चांगला त्याने दाखवलाय. करंट रन रेट 16.80 आहे आणि आस्किंग रन रेट 9.89चा झालाय. जास्तीचं काही राहिलं नाहीये की काय सामन्यामध्ये. अनु पुढचा बॉल. यावेळेला देखील आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. या गोल फलंदाजाने जणू काही वज्र निर्धारच करून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मारेन किंबहुना मरेन लांब लचक स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न त्याने केलेत. एक फटका असा केला ना की सरळ आपण थेट पाहिला ना तर व्यासपीठाला मानवंदना देत सलामी देत सीमारेषेच्या बाहेर जात असताना पाहायला मिळाला. येता क्षणी या बाहुबलीने लांब लचक स्ट्रोक केला होता. पुढचा बॉल बाची लिडिंग एज घेतली. संधी निर्माण. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. टाळ्यांचा कडकडाट होतोय. सोपानने झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक 2 बाद. राज जोशी आणि त्यांच्या समवेत जितीनबाई यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. फलंदाज संजय बाद
क्या मॅच तुम्हाला पाहायला मिळते. पाणी घेऊन जा मैदानावरती. तोपर्यंत जाऊया सानिया डीजे साऊंड सर्व्हिस पेताज बादशाह. नितीन काल त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता मित्रांनो. काय दमदार त्यांनी वाढदिवस सोहळा साजरा केला. सर्वांना मटणाचा व्यवस्थित जेवण देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पाणी आहे तोपर्यंत मैदानात ऐकूया तालुका प्रमुख चषकामध्ये दमदार संगीत. मित्रांनो आपण पाहताय की ज्या पद्धतीनं आज आपण 2 बाईकची स्पर्धा पाहिली. पुढच्या वर्षी 23 जानेवारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त 64 ग्रामीण संघ डे नाईट फॉर्मॅट, 16 तालुका अप संघ, तालुका अप साठी 1 टू व्हीलर बाईक मालिकावीर साठी आणि ग्रामीण साठी मॅन ऑफ द सिरीज साठी 4 व्हीलर आणि फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी 2 व्हीलर बाईक असेल. आणि अशी दमदार स्पर्धा 23 जानेवारी हिंदू हृदय सम्राट 2026 23 जानेवारी 2026 ला तुम्हाला ही दमदार स्पर्धा पाहायला मिळेल. सुकेश भोपी शिवसेना विभाग प्रमुख, बिंदासबाई ठोंबरे आणि त्यांच्या समेत गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी यांच्या विद्यमानाने ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने आपल्याला ही दमदार स्पर्धा पाहायला मिळेल. हे पब्लिक तुम्ही पाहून सांगू शकाल. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय की तमाम प्रेक्षक मायबाप आपलं सहर्ष स्वागत. डीजे नितीन. बारा बॉल आणि 23 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. 2 शेजारची गावं आज किती प्रेक्षक वर्ग आलेत हे आपण पाहूयात. चला 2 गावामधील प्रेक्षक वर्ग आवाज द्या माझ्या मागून. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. कमी आलेत, डाव्या बाजूला कमी आलेत वाटतं. आवाज तेवढा आला नाही परंतु मॅच बनवू शकते. तर आशिष पालक आशिष माली याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यासाठी शिवराम माली साहेब यांच्या वतीनं इथे 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी दिला जाईल. तो म्हणजे फलंदाजाला. आणि बघा सुकेश भोपी यांच्या वतीनं प्रत्येक दिवशी प्रत्येक रात्री आपण 1500 रुपयाचं कॅश प्राइज. समालोचक पंच यांना आपण रोजच पाहतो. डीजे असतील लाईव्ह आणि स्कोरर यासाठी प्रत्येक रात्रीमध्ये आपण 1500 रुपये कॅश प्राइज पडतो. आता आज त्यांच्या वतीनं धमाका दिला जाईल सरप्राईज गिफ्ट. 28 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद झालेत. येणारे चेंडू राहिलेत ते 12 बॉल आणि 23 ची आवश्यकता. पहिला बॉल गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला फ्लिक केलाय. डीप मध्ये फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. काय रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये सामना इथे बनतो. येणारे 11 बॉल 21 ची आवश्यकता आहे. हार जीत ही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडबतील हे लाख वादळे सिद्ध होऊनी उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करावा लागेल गणेशला. मैदानाच्या आतमध्ये तो 8 बॉल 22 वरती नॉट आउट खेळतोय. आणि येणारे 11 बॉल 21 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. एखादी विकेट चोपान मात्रेने जर काही इथे प्राप्त केली तर सामन्यामध्ये शिरका होईल. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग हे पहा. हे चिमुकले आलेत ना, हे संघाचे पाठीराखे आहेत ज्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. अगदी डगावच्या समोर बसलेत. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला उद्याचं भविष्य आहे आणि ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. 30 ला 2. पुढचा चेंडू लोड फुलतो जाय. स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर कट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. इथे येतोय खणखणीत चौका. केली आहे फलंदाजाने. प्रतिस्पर्ध्याला सांगतोय रील नाही तर ही रियालिटी आहे. थांबा जरा, मी अजून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. चौका ठोकला. 9 चेंडू 26 वरती खेळतोय. जिथे आपण पाहिला 288 चा स्ट्राईक रेट. 2 षटकार 2 चौकार आलेत गणेश पारवेच्या बॅटमधून. आणि अटॅकिंग इंटेनने तो बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. मैदानाच्या चहू बाजूला टोले जंग फटकेबाजी खेळली आहे. चेंडूच्या मेरिट वरती बॅटिंग करतोय. 10 बॉल 17 ची आवश्यकता. 10 चेंडू आणि 17 धावा. एकंदरीत 9 बॉल मध्ये 26 वरती नॉट आउट असणारा हा बॅटर चहू बाजूला स्ट्रोक अटेम्प्ट करत असताना पाहायला मिळालाय. प्रतिस्पर्ध्याला जणू काही एक मेसेज दिलाय. रुको जरा सबर करो, बोलाताना धक्काबुक्की नाही करणे का. आणि त्याच दर्जामध्ये तो बॅटिंग करतोय. 9 चेंडू आणि 26 धावा. मला तर ना एकंदरीत एक गोष्ट आवर्जून आठवतीये. ते जरूर मी बोलण्याचा प्रयत्न करेन परंतु त्याआधी गोलंदाज सज्ज झालाय. 34 ला 2. पुढचा बॉल
पुढे सासावला समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. मॅचची महत्वाची विकेट या सामन्यामध्ये ट्विस्ट झालाय. सामना बनलाय फलंदाज बाद होईल. गणेश पारवे बॅक टू द पॅव्हिलियन. जोर का तो मुमकिन हर मुकाम है. सोपान मात्रेचे हौसले बुलंद आहे. त्याने सामन्यामध्ये आणलं संघाला. विकेट प्राप्त केली. जो बॅटर लढत होता प्रतिस्पर्ध्याला इथे मॅच मध्ये आणले. चांगला झेल अनु भोईरने इथे टिपलेला आपण पाहिला. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. स्कोर कार्डवरती धावा इथे आपण पाहत आहोत. जिथे 34 बनल्या. 3 फलंदाज बाद झाल्यात. मैदानाच्या आतमध्ये जिथे नवीन बॅटर दाखल होत असताना योगेशला आपण पाहत आहोत. मॅच बनली आहे. सामना बनलाय. चित्त थरारक लढत आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. नेहमीच आपण म्हणतो ना की जिथे मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दिलेली ही भूमिका आपण तिला न्याय देणं गरजेचं राहतं. कारण देव असा डायरेक्टर आहे ना जो एक कठीण रोल एका बेस्ट ऍक्टरलाच देतो. तुम्ही आज बेस्ट ऍक्टर आहात का? हे सर्व प्रेक्षक तुम्ही स्क्रीनवरती पाहताय मित्रांनो. अगदी चहूबाजूने गजबजलेले दोन्ही संघाचे प्रेक्षक. संपूर्ण जे आज सुपर 12 मध्ये संघ पाहतो त्यांचे सर्व प्रेक्षक. बघा सामना कोणी जिंकू द्या मैत्रीपूर्ण तुम्हाला पाहायला मिळेल. आणि दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा. येणारे 34 धावा धावफलकावरती देणारे 9 चेंडू आणि 37 ची आवश्यकता. नवीन फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये. खाली राहिला बॉल. खाली राहिला थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. कधी चेंडू निर्धाव स्वरूपाचा आले तर इथे टाळ्यांचा कडकडाट होतोय. तो अर्थातच एका बाजूला हरिग्रामच्या समर्थकांमधून कधी मोठा शोक आला तर केवळचे नेहमीच प्रेक्षक वर्ग टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्या टाळा वाजवत असताना पाहायला मिळाल्यात. हा जसा डॉट बॉल आला हे ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. टाळ्यांचा कडकडाट प्रेक्षक वर्गातून होत असताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल येत असताना 34 बॉल 34 धावा धावफलकावरती देणारे 8 चेंडू आणि 17 ची गरज. यावेळेला देखील चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. पंचांकडे अपील केली आहे आणि अर्थात फलंदाज क्रमांक 4 इथे योगेश होईल तो बाद. संघटनेचे अध्यक्ष तथा माजी सरपंच विगर चेअरमॅन हायस्कूल विगर दादा सरकार. जर आपण आज असते तर नक्कीच या स्पर्धेला 100 नाही 200 नाही 500% पंढरी शेठ फडके साहेब आपल्याला पाहायला मिळाले असते. परंतु आज जरी आपल्यामध्ये नसले परंतु महाराष्ट्र का अखंड हिंदुस्थानमध्ये असा कुठला गाव नाही कधी ते पंढरी शेठ फडके यांचं नाव नाही आणि त्यांचं संगीत. कारण दरवर्षी आमच्या या स्पर्धेला ते विजिट द्यायचे डे असू द्या किंवा डे नाईट असू द्या नेहमी पंढरीनाथ शेठ फडके यांची आम्हाला उपस्थिती स्पर्धेमध्ये पाहायला मिळायची. त्यांना या स्पर्धेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. 7 बॉल आणि 17 ची आवश्यकता आहे. 12 बॉल 23 ची मॅच आता 7 बॉल 17 वरती आली आहे. हरिग्रामकर जर का गोलंदाजी आवडली असेल ना सोपानची तर टाळवायला काही हरकत नाहीये. त्याने खर्च केला 5 बॉल मध्ये 6 धावा आणि 2 विकेट. गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका आणि आमच्या भाऊला कोणी हलक्यात घेऊ नका हेच सांगण्याचा प्रयत्न केला सोपान मात्रेने. काय गोलंदाजी करतो सोपान. 34 ला 4 बाद. 60 चेंडू आणि 17 ची आवश्यकता या सामन्यामध्ये. तब्बल 2000 पेक्षा जास्तीचं प्रेक्षक वर्ग जुळले आहेत या सामन्याशी. 7 बॉल 17. यावेळेचा बॉल बॅकफुटला लीडिंग आहे. चेंडू हवेमध्ये बॅकफुट ऑफ द पॉइंट. क्षेत्ररक्षकाला सिंगल मिळाली आहे. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट. धावा धाव मैदानाच्या आतमध्ये. इथे तिथे आपण पाहतोय जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि अर्थात 2 धावा कंप्लीट झाल्यात. येणारे इथे मात्र चेंडू राहिले ते 6 बॉल 15 ची आवश्यकता. पाने को अभी कई मुकाम बाकी है. इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन. अभी तो पूरा आसमान बाकी है. कुठेही जाऊ नका मित्रांनो. सामन्यामध्ये खूप काय बाकी आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. डीजेकडे जाऊयात आणि असा गेलो आणि असा आलो.
मॅच कोण जिंकेल हा सामना आपण पाहतोय ते तालुका प्रमुख चषक 2025 ची ही चित्तथरारक लढत मैदानाच्या आतमध्ये. आता तरी देवा ठरत अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमीच इतिहास घडवत असतो. इतिहास लिहिला जाईल का या मॅच मध्ये? चिमुकली पहा जिथे आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. ईशानीला आपण स्क्रीनवरती पाहत आहात, ती देखील सामन्याचा आनंद घेत आहे. अगदी क्रिकेटने ना प्रत्येकाला वेळ लावलाय. ईशानीला देखील आपण स्क्रीनवरती पाहत आहात. आज महिला वर्ग देखील मागे नाही आहे. वुमन्स प्रीमियर लीग देखील तुम्ही पाहताय. भारतीय संघ चांगल्या दर्जाचा क्रिकेट खेळतोय, आंतरराष्ट्रीय दर्जाचा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज होईल. 6 बॉल 15 ची गरज. पहिला चेंडू उजळी घेणारा इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येते. कहाणी में ट्विस्ट. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात आलंय. अर्थात व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. 6 बॉल आणि 14 ची आवश्यकता राहिली आहे या मॅच मध्ये. 6 चेंडू आणि 14 धावा. कोण जिंकणार ही मॅच? चित्तथरारक लढत, एक हाय व्होल्टेज ड्रामा, वातावरण टाईट आणि खूप मोठी फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. सामना बनलाय. आज हे यश आहे सुखेजी भोपी साहेब आपलं. आज हे यश आहे या संपूर्ण आयोजनाचं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. हा फ्रॅकर फटका फसला. चेंडू हवेमध्ये. सोपान मात्र चेंडूच्या खाली. त्याने टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत धावसंख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ? फलंदाज बाद. मध्ये कसा बसलाय पहा. एकंदरीत हा चिमुकला ना, मला वाटतं त्याच्या हातामध्ये मोबाईल देखील आहे. त्याला देखील तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. लाल टी शर्ट्स मध्ये. होय बेटा तूच आहेस, तुलाच पाहिलं जात आहे. पाठीवर बसलेले दादा सांगतात अरे तूच दिसतोयस. हा मोबाईल बाजूला ठेवा आणि मैदानावरती या. आज मात्र एक सर्वाधिक मोठा मेसेज दिला जातो, कारण मैदानाच्या आतमधलं तुडुंब युद्ध. बाळा जाऊ नको तू मॅच बघ. 5 चेंडू आणि 14 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. जहां मैटर बड़े होते ना वहां खड़े होते. इस बल्लेबाज का नाम है. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो अर्थात बॅटिंग साठी मनीषला आपण पाहतो. बॅटिंग साठी तो मैदानाच्या आतमध्ये आला. मनीष पालकर. स्कोर कार्ड वरती धावा बनल्या त्या अर्थात 37. 5 फलंदाज बाद झाले. 5 चेंडू आणि 14 ची आवश्यकता या मॅच मध्ये राहिली आहे. काय गोलंदाजी झाली आहे. भन्नाट वेगाने गोलंदाजी बाळकृष्णच्या माध्यमातून. बाळकृष्ण भोपी थांबलाय. तो काहीतरी विपरीत घडण्याच्या पलीकडे जाऊन थांबणं ही तितकंच गरजेचं राहतं. तो थांबला. 5 बॉल 14 ची आवश्यकता. सामना बनलाय. कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या? रख खुद पे भरोसा, देखतीन होता है क्या? हा फ्रॅकर वेगाने इथे पाहायला मिळतोय. जोखीम घेतली आहे, रिस्क घेतली, रन्स कंप्लीट केली आहे. एक धाव महत्वाची आहे. एक धाव या सामन्यामध्ये महत्वाची राहणार आहे. सिंगल येते. सामना इथे बनत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळतो. 4 जिथे आता शेष राहिले चेंडू 4 बॉल 13 ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 13 धावा. काय घडतंय या सामन्यामध्ये? एक धाव किती महत्वाची आहे पहा. या सामन्याचं जर का समीकरण पाहिली तर पूर्वार्धामध्ये उत्तरार्धामध्ये 15 बॉल मध्ये 29 धावा होत्या. 12 बॉल मध्ये तोच सामना आला, तो 23 वरती. तिथून मॅच बनली ती 8 बॉल 17 वरती आली आणि आता मात्र राहिलेत ते 4 बॉल 13 ची आवश्यकता. अशी सामना होणे नाही, अशी मॅच होणे नाही आणि अशा स्पर्धा होणे नाही. एक दर्जेदार क्रिकेटचा थरार आपण अनुभवतो आहोत तालुका प्रमुख चषक 2025 मध्ये. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल, परंतु यावेळेला नितीनला आपण स्ट्राईक रेंज मध्ये पाहतोय. नितीन ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेला देखील कमी गतीने थेट यष्टिरक्षकाचा भेद. आणखीन डॉट बॉल आलाय. प्रत्येक चेंडू निर्धाव स्वरूपाचा टाळ्यांचा कडकडाट होतोय. येणारे चेंडू राहिले तर 3 बॉल आणि 13 ची आवश्यकता. 3 चेंडू आणि 13 धावा. हे पहा चित्र उद्याचं भविष्य. या छोट्या चिमुकलेने डोळे बंद केलेत, हात ठेवले डोळ्यावरती. त्याला सामना पाहायचा नाहीये, त्याला ही मॅच ऐकायची आहे केवळ. कारण प्रत्येकाला पहा ना, मी म्हणतो आयुष्यामध्ये कोणाला हार मंजूर नाही. हार आपण केवळ एका ठिकाणी मागतो. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. अलॉंग विथ द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक येईल, फेकी करण्यात येते. तत्वर मात्र 2 धावा आल्यात. आता समीकरण बदलली आहेत. येणारे 2 चेंडू आणि 11 ची आवश्यकता.
आयुष्य कोणत्याही क्षणाला आपल्याला कदापि हार मंजूर नसते. क्षेत्र कोणतंही असू द्यात, आपण हार केवळ एका ठिकाणी मागतो, ते असतं फुलवाल्याचं दुकान. आयुष्यामध्ये कष्टाशिवाय कोणाला काही पर्याय नाही. सर दमदार स्पर्धा आपण करत एन्जॉय करते. दोन्ही संघाचे पाठीराखे या ठिकाणी अगदी खूप जल्लोषाने आपण पाहत आहे. 2 चेंडू आणि 11ची आवश्यकता. एखादा मोठा फटका आला तर सामना बनेल. 2 चेंडू आणि 11ची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंडवरती नितीनला आपण पाहतोय. या स्पर्धेचे जनक होय साहेब, आपण हे आयोजन केलंय. शुकेजी भोपी साहेब, शिवसेना नेरे दोंदरे विभाग प्रमुख साहेब, आपण केलेल्या कार्याची ही चीज आहे. आज तुम्ही केलेल्या आयोजनाचा हा गवगवाट आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पुढच्या वर्षी जर हे आयोजन तुम्ही या स्तरावरती केलंय तर पुढच्या वर्षी मला वाटतं साहेब 2-3 स्टँड वाढवावे लागतील. कारण इतके पब्लिक तुम्हाला इथे येत असताना पाहायला मिळेल. पार्किंग साठी जागा वाढवावी लागेल प्रवीण सर. एकंदरीत इतकी गर्दी निश्चितच होत असताना पाहायला मिळेल. 2 बॉल 11ची आवश्यकता. मॅच आवडली असेल तर टाळायला काय हरकत आहे का मित्रांनो? चांगला सामना, चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. क्या बात है, मॅच बनली आहे. 2 चेंडू आणि 11ची आवश्यकता. गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेटने. याला बाची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सामना इथे संपुष्टात येतोय की काय? 1 बॉल 11ची गरज. सर जर आता प्रेक्षकांना विनंती करूया, जर आपले टॉर्च असतील तर आपण ऑन करा. चला प्रेक्षक देखील दिसू द्या आपल्याला किती सर. हो निश्चितच विनंती करूयात. लाईट्स ऑफ झाल्या, प्रत्येकाने टॉर्च बाहेर काढा, मोबाईल बाहेर काढा, टॉर्च आपण ओपन करा. पाहू द्या प्रेक्षक किती आहेत या स्पर्धेमध्ये. चला सर्वांना विनंती करूया मित्रांनो. तालुका प्रमुख चषकाचा दमदार प्रेक्षक आपण या ठिकाणी पाहतो मित्रांनो. हे आहे तालुका प्रमुख चषक. गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी यांचा दिमागदार आयोजन तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करताय. डीजे आज तिथे पडलेत माझे शब्द या स्पर्धेचं कौतुक करत असताना. काय अफलातून आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळालं. भगवे आमचे रक्त तळपते तप्त हिंदवी बाणा. जात्र गोत्र आणि धर्म आमचा फक्त शिवसेना शिवसेना शिवसेना. आदरणीय शिवसेना नेरे दोंदरे विभाग प्रमुख आदरणीय सुकेजी भोपी साहेब यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण पाहत आहोत. 1 चेंडू 11ची आवश्यकता. केवळ टीम आता मात्र पराभवाच्या गर्दछायामध्ये अडकली आहे. हरिग्राम टीमने इथे सामन्यामध्ये कमबॅक केलं. शेवटच्या षटकामध्ये केवळ धावा हव्या होत्या त्या 15 आणि अशा परिस्थितीमध्ये काय बॉलिंग केले या बहादराने. धावा थांबवल्यात बाळकृष्णाला आणि केवळ 4 धावा त्याने खर्च केल्यात मागील 5 बॉल मध्ये. शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल, लोअर फुल टोज आणि इथे फलंदाज बाद. मॅच जिंकली आहे हरिग्राम या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वेल प्लेड, वेल बोल्ड. ना तुम्ही दिले ना. चला पोस्ट झालेत मला वाटतं सांगतात. तर चला मॅन ऑफ द मॅचचा हिरो. तर मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला मित्रांनो, ज्याने तालुका प्रमुख चषक